उपस्थितांना माझा प्रश्न आहे, बोर झालाय का? कारण शेतीतले कामं वगैरे कोणाचे काही चालू असतील, यांचं काय चाललंय म्हणते. एक एक जण येते माईक घेते, एक एक जण येते माईक घेते, काहीतरी सांगते. असं काही आहे का? नाही ना? मला ऐकायला येते, तुम्हाला येते ना? मग आता मोकळे होऊन बसा, शांततेत बसा. असं काही राजकीय सभा नाहीये, प्रचाराला भाड्याने आणलेली माणसं नाहीये, तर सभेची तशी लोक नाहीत. गाव तुमचं आहे, आम्ही पाहुणे. बरोबर? असो. सर्वप्रथमतः उपस्थित सर्व तांदळेवाडी गावातील असतील आजूबाजूच्या परिसरातील गावकऱ्यांना माझा मानाचा जय शिवराय व क्रांतिकारी जय हिंद. इथं आल्याच्या नंतर तुम्ही सर्वांनी ऐकलं असाल की कोणीतरी उपोषणाला बसलंय, सांगितलंय, कोणीतरी ईव्हीएम वरती सांगितलं, छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगून गेले. पण सर्वप्रथमतः मला तुम्हाला एक सांगायचं आहे की उपोषणाला बसलेली व्यक्ती म्हणजे अखंड महाराष्ट्राचे दादा म्हणून आज ज्यांची ओळख आहे असे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाळराजे आवारे पाटील, ज्यांचं नाव ऐकलं की आज आमच्या मराठवाड्यामध्ये उभा राहतात. ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बसवणारी व्यक्ती म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे बाळराजे दादा आवारे पाटील. यांना का वाटलं असेल की मराठवाड्यामध्ये स्मारक बसवता बसवता हा लोकशाहीला वाचवण्यासाठीचा त्यांनी जो पावित्र्य हातामध्ये घेतला, तो पावित्र्य हातामध्ये घेत असताना तुमच्या गावची निवड केली. खरं तर सुवर्ण अक्षरांनी येत्या काळामध्ये तांदूळवाडी गावाचा इतिहास नक्कीच कोरला जाईल. हे गाव फक्त एका उपोषणासाठी नव्हे, हे गाव ईव्हीएम हटवण्यासाठी नव्हे, तर हे गाव ओळखले जाईल भारताचं संविधान वाचवण्यासाठी, ते भारताचं संविधान टिकवून ठेवण्यासाठी. आणि यासाठी आपल्या गावकऱ्यांना सुद्धा आदरणीय बाळराजे दादा आवारे पाटलांच्या पाठीशी उभं राहायचंय. कारण फक्त तुम्ही बाळराजे दादा आवारे पाटलांच्या पाठीशी उभे नाहीये, तर येणाऱ्या तुमच्या पिढीसाठी उभे राहणार आहात, या भारताच्या लोकशाहीसाठी उभे राहणार आहात. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला संविधान दिलं, त्या संविधानासाठी तुमच्या सर्वांचा सुद्धा एक पाऊल पडणार आहे. आज खरंच दादा अभिमानाचा दिवस आपल्या सर्वांसाठी म्हणावा लागेल. तो म्हणजे ज्या छत्रपती शिवरायांचे, ज्या छत्रपती संभाजीराजेंचे तुम्ही स्मारक या मराठवाड्यामध्ये उभा करत आहात, त्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंचा आज राज्याभिषेक सोहळा. आणि त्यावरच दुःख सुद्धा म्हणावं लागेल की त्या संभाजीराजेंचा आनंदाचा सोहळा साजरा करत असताना तुमच्यासारख्या मावळ्याला लोकशाही वाचवण्यासाठी आज आमरण उपोषणासारखा पावित्र्य हातामध्ये घ्यावा लागतो. आणि आम्ही उभ्या डोळ्यांनी सांगतो आणि आमच्या कानांनी ऐकतो की हा देश महासत्तेचं स्वप्न पाहतो. आणि हे महासत्तेचं स्वप्न आमच्या विवेकानंदांसारख्या तरुणांनी पाहिलं नाहीये. हे महासत्तेचं स्वप्न आमच्या विवेकानंद वाचणाऱ्या तरुणांनी न पाहता इथल्या कुठल्या तरी एका राजकीय नेत्याने सांगितलं, आमच्या तरुणांनी आमच्या कानांनी ते ऐकलं. आम्हाला सांगण्यात आलं की 2025 ला भारत देश हा महासत्ता बनल. पण आज जर का भारत देशाचा सोडा महाराष्ट्रामध्ये मागील 2 महिन्यांमध्ये म्हटलं गेलं तर महाराष्ट्रावरती कर्ज किती झालं एका गुगलला जाऊन चेक करा. आपल्या महाराष्ट्रावरचं मागच्या 2 महिन्यातलं कर्ज किती आहे आणि आपण कोणत्या सरकारकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आश्वासन आपल्याला दिली जातात. आल्याच्या नंतर सर्वांनी सांगितलं की ईव्हीएम बद्दल बोलल्या गेलं, मी कर्जमाफीवरती बोलले. पण सर्वात प्रथम मला तुम्हाला एक सांगायचं आहे की हे उपोषण कुठल्याही राजकीय पक्षासाठी नाही, कुठल्याही राजकीय नेत्याला विरोध म्हणून नाही, तर हे उपोषण आहे संविधानासाठी. ज्या संविधानाने आपल्याला मतदान करण्याचा अधिकार दिला, मतदानाचा अधिकार दिला, मतदान म्हणून करण्यासाठी दिलेली नाहीये. कारण एवढे दानशूर तुम्ही आम्ही सुद्धा नाही की कोणाला तरी दान करावं. आणि हे मतदानाचा जो अधिकार दिला, तो अधिकार देत असताना आम्हाला संविधानामध्ये कलम नंबर 324 मध्ये अनुच्छेदमध्ये सांगितलं गेलं की मतदानाची प्रक्रिया ही निस्वार्थपणे, निपक्षपाती आणि पारदर्शक पद्धतीने स्वतंत्र असायला हवी. पण खरंच ईव्हीएम नुसार होणारं मतदान हे संविधानाच्या त्या कलम नंबर 324 नुसार होत आहे का, हा प्रश्न सुद्धा तुम्ही आम्ही एक जागरूक नागरिक म्हणून विचारणं गरजेचं आहे. मग मला सांगा, ज्या वेळेस आम्ही ईव्हीएम वरती बोलतो, ईव्हीएम वरती आवाज उठवतो, ईव्हीएम वरती प्रश्नचिन्ह उभा करतो, ईव्हीएम बद्दल आमच्या मनामध्ये शंका निर्माण होते, त्या शंकेचा आम्ही कारण विचारली जातात, त्यावेळेस कुठल्या तरी सत्ताधारी पक्षाच्या नेत्याच्या पोटामध्ये कळा काय यायला लागतात. कारण हा प्रश्न आमचा निवडणूक आयोगाला आहे, नाही कुठल्या राजकीय नेत्यांना, नाही कुठल्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांना आहे. कारण जर का निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाचा आहे, तर मग आमच्या प्रश्नांची उत्तरं देणं सुद्धा निवडणूक आयोगाचंच काम आहे. आता दादांनी बोलता बोलता सांगितलं की सोशल मीडियावरती ज्या पोस्ट व्हायरल झाल्या की बोटावरची शाही पुसल्या गेली, तर ती बोटावरची शाही नव्हे तर लोकशाही मिटवण्यात आली. आणि ती लोकशाही मिटवत असताना आपली महापालिका, महाराष्ट्र राज्यातील सर्वात
श्रीमंत असणारी महानगरपालिका जर कुठली असेल तर ती मुंबईची महानगरपालिका आहे. त्या मुंबई महानगरपालिकांच्या आयुक्तांना ज्यावेळेस विचारण्यात आलं की हे जे मार्कर पेन तुम्ही वापरले, जी शाई वापरण्यात आली ती निघून जात आहे, या मागं कारण काय, त्यावेळेस त्यांनी गिरणारींनी उत्तर दिलं होतं, आपल्या सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांची पत्रकार परिषद होण्यापूर्वीच गिरणार जे आयुक्त आहेत त्यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हो, माझ्यापर्यंत फोटो व्हिडिओज आलेले आहेत आणि नक्कीच अशा काही घटना होत असतील तर आम्ही त्या बाबतीत लक्ष घालू. हे आयुक्तांचं म्हणणं आहे जे मुंबईला चालवतात. मुंबई आयुक्तांचं हे म्हणणं येतं, मग ती व्यक्ती नक्कीच पहिली नापास तर नसणार आहे. भारत देशामध्ये युपीएससी मध्ये 3ऱ्या क्रमांकामध्ये येणारे ते गिरणार आहेत, हे त्यांचं वक्तव्य आहे. मग तरी सुद्धा निवडणूक आयोग याकडे गांभीर्याने का घेत नाही? म्हणजे ज्या मीडियावरती दाखवण्यात आलं की बोटावरची शाई पुसल्या जाते आणि कुठल्या तरी सत्ताधारी पक्षाचा नेता त्याच मीडिया समोर येतो आणि सांगतो की माझ्या बोटावरची शाई पुसल्या जात नाहीये. म्हणजे नेमकं मीडिया कोणाला चालवतीये का हे सत्ताधारी कोणाला चालवत आहे? मग निवडणूक आयोग या सर्वांवरती मूग घेऊन गप्प का बसतं? मग निवडणूक आयोग कधीही न बोलणार, मागच्या एवढ्या वर्षामध्ये न बोलणारे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष बोलल्या गेले ते का बोलले गेले? कारण सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनी आपल्या बोटावरची शाई पुसल्या जात नाही हे सांगितल्याच्या नंतर निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांनी बोलले आणि त्यांचं म्हणणं झालं की नरेटिव्ह माइंडसेट बसवल्या जात आहे, आतापर्यंत असं कुठलंही प्रकरण झालं नाही. मग गिरणार हे आयुक्त खोटं बोलत आहेत की निवडणूक आयोगाचे अध्यक्ष खोटं बोलत आहेत, हे निवडणूक आयोगाच्या अध्यक्षांनी स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि हाच प्रश्न आमचा निवडणूक आयोगाला आहे. त्याचबरोबर मतदान करण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला आहे, हा संविधानाने अधिकार दिला. त्याच संविधानाने त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा आम्हाला प्रश्न विचारण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळवून देणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. हेच करत असताना गावकऱ्यांना मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचे, साध्या सोप्या प्रश्नाच्या माध्यमातून मी तुम्हाला विचारू इच्छिते की आपल्याला ईव्हीएम का नकोय? आतापर्यंत तुम्ही ऐकलं की ईव्हीएम नकोय, तर ते का नकोय त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मी तुमच्याकडूनच घेईन. सर्वांकडे मोबाईल आहे, मोबाईल वापरतात का सर्वजण? आहेत ना मोबाईल? पटपट उत्तर द्या, कारण तेवढा वेळ तुमच्याकडे नाही, तुम्ही थकलेले असतात. मोबाईल आहेत ना सर्वांकडे? समजा जर का तुम्हाला एखाद्याला फोन लावायचा आहे तर फोन कसा लावतात तुम्ही? नंबर डायल करायचा, नंबर सेव्ह असतो तुमच्याकडे, बरोबर? जो नंबर सेव्ह आहे, काकाला, मामाला, कोणाला अमुक तमुक ज्याला फोन लावायचा असेल त्याचा नंबर तुमच्याकडे सेव्ह असतो. नंबर सेव्ह असल्याच्या नंतर नंबर डायल केला जातो, डायल केलेला नंबर पुढच्या व्यक्तीला लागला जातो. फोन लागल्याच्या नंतर, फोन उचलल्याच्या नंतर तुमचा पहिला प्रश्न काय असतो? हॅलो म्हणतात का इकडे काही वेगळं बोलल्या जाते? नाही ना, हॅलोच म्हणतात ना तुम्ही, हॅलो म्हणतात. जर का समजा एखाद्या मुलाला जर का त्याच्या मित्राला फोन लावायचा आहे आणि चुकून तो फोन कोणातरी महिलेने उचलला असेल तर तुम्ही बोलणं तुमचं कंटिन्यू चालू करतात की थांबवतात? थांबवतात ना. का थांबवतात? कारण की फोन ज्याला लावायचा आहे त्याला त्याचा आवाज तुम्हाला ऐकायला आलेला नाही, बरोबर? पटपट उत्तर द्या. फोन तुम्ही थांबवतात आणि विचारतात की मी असा बोलतोय आणि पुढचे सांगतात की हा व्यक्ती नाहीये किंवा बाबा तुमचा फोन दुसरीकडे लागला किंवा काही असं, बरोबर? हे सांगितलं जातं ना. मग माझा प्रश्न ईव्हीएम वरती सुद्धा अशाच पद्धतीचं चिन्ह असतं, नाव असतं आणि समोर लाईट दिलेली असतात, बरोबर? तुम्ही बटन दाबणार, लाईट लागला, तुम्हाला काय वाटतं? मतदान त्याच व्यक्तीला झालं. मग कधीतरी हा प्रश्न पडला नाही का तुम्हाला? तुमच्या मोबाईल मध्ये नंबर सेव्ह असताना सुद्धा जर का नंबर एखाद्या वेळेस क्रॉस लाईनिंग झाली तर दुसऱ्या व्यक्तीला लागल्या जाऊ शकते. मग इथं सुद्धा ते का होऊ शकत नाही? हा साधा निव्वळ प्रश्न तुमच्या मनाला का पडत नाही? हा प्रश्न तुम्हाला पडणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, कारण ते सुद्धा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे आणि मोबाईल सुद्धा एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. म्हणजे ज्यावरून साधा संवाद साधताना आमचा तरुण विचार करतो, मग एवढं मोठं बहुमूल्य असणारं मतदान करताना तुम्ही आम्ही विचार का करत नाही? कारण तुमचं सुद्धा मत तितकंच महत्वाचं आहे जितकं अंबानी आणि अदानीचं महत्वाचं आहे, कारण त्याला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे आणि तुम्हा आम्हाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे. टेस्ला कंपनी ऐकली आहे का कोणी? टेस्ला कार बनवणारी. आपल्याकडे नसतील त्या कार, कारण आपण देशच अशा लोकांच्या हातात दिलाय. कार काय येणार आहेत? हप्ते भरायची पाळी आपली, बरोबर? टेस्ला कंपनी गुगलला गेल्याच्या नंतर सर्च करा, टेस्ला. एलन मस्क नावाच्या जगातील सर्वात श्रीमंत असणारा व्यक्ती जर का कोण असेल मागील 10 वर्षामध्ये तर तो एलन मस्क आहे. टॉप 10 मध्ये नाही तर पहिल्या क्रमांकावरती चालणारा.
त्या एलन मस्कने ईव्हीएम वरती शंका घेतली आणि निवडणूक आयोगाला प्रश्न केला की आम्हाला ईव्हीएम नकोय, ईव्हीएम नुसार मतदान नकोय. तर त्या जगातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या व्यक्तीच्या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोग न देता सत्ताधारी पक्षातला एक मंत्री देतो. मग नक्की पाणी कुठं मुरतंय हे तुम्हाला आम्हाला सुद्धा कळणं गरजेचं आहे. आणि त्यामुळं आम्हाला ईव्हीएम नकोय. आणि जे आम्हाला सांगतील, काही जणांनी राजकारणावरती सांगितलं, मी पहिलेही सांगितलं की हा मुद्दा राजकीय नेत्यांसाठीचा नव्हे, पण राजकारणावरती मी बोलावं एवढं महत्वाचं मी राजकारणाला समजत नाही. कारण सध्याचं राजकारण हे एक पाण्याचं डबकं झालंय आणि त्या डबक्यामध्ये फक्त बदलांची संख्या वाढलेली आहे. राजहंस तुम्हाला आम्हाला शोधून सुद्धा दिसणार नाहीये, कारण राजहंस हा ईव्हीएम मधून बाहेर येणार नाही. त्यामुळं बॅलेट पेपरवरती मतदान हे तुम्हाला आम्हाला घेणं सुद्धा काळाची गरज आहे. ज्यांनी जातीचं राजकारण केलं, कोणी धर्माचं राजकारण केलं, पण आज ईव्हीएम हटवा आणि लोकतंत्र वाचवा या माध्यमातून बोलत असताना त्या सर्वांना एकच सांगत की हिंदुत्व जर का खरं कोणाला कळलं असं तर ते धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या शिलेदारांना कळलंय. आणि त्याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण म्हणजे या दोन मूर्ती एकत्रित असणं. कारण आम्हाला देवही तेवढेच महत्वाचे, आम्हाला देशही तितकाच महत्वाचा आहे आणि आम्हाला धर्मही तितकाच महत्वाचा आहे. पण आज आमचा देश पाण्यामध्ये बुडत असताना आम्ही देव आणि धर्म सुद्धा सोबत घेऊन चालणारे लोक आहेत. त्यामुळे आम्हाला हिंदुत्वाच्या नावावरती भूल थापा नकोय. आम्हाला आमची लोकशाही जिवंत आणि ज्वलंत ठेवायची आहे. यासाठी आम्हाला बॅलेट पेपरवरती मतदान हवंय. आणि त्याचमुळे बाळराजे दादांनी जो आमरण उपोषणासारखा पवित्र हातामध्ये घेतलेला आहे, तर तांदूळवाडी गावातील गावकऱ्यांना व आजूबाजूच्या परिसरातील सर्व गावकऱ्यांना मी एक विनंती करते की या भारत देशाचे एक नागरिक म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा आपल्या लोकशाही पद्धतीने संविधानिक पद्धतीने होत असणाऱ्या या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शवून या भारताचं संविधान वाचवण्यासाठीचं एक पाऊल तुम्ही सुद्धा उचलणं तेवढंच गरजेचं आहे. जय शिवराय, जय हिंद.